विचार अशी होते. आता एकदम असं माइंड फ्री वाटत आहे, एकदम असा पॉझिटिव्हली ॲटिट्यूड आलाय की सगळं होईल. का माहित नाही होईल, पण होईल. ते खिडकी ओपन कर. ओके, थँक्यू शीतल. हेमंत, काय फिलिंग काय होते किंवा आता काय फील होतं? आधीपेक्षा थोडा बरं वाटत आहे आता, म्हणजे मन थोडा हलका आहे, तेवढे जास्त विचार नाही आहेत, थोडं रिलॅक्स वाटत आहे. आणि इथून काहीतरी नवीन शिकून जायचं आहे आणि काहीतरी बदल आपल्याला घडवायचे आहे हे विचार सुरू होतात. तुझं नाव? निशिकांत. सरने? रामटेके. निशिकांत, आता म्हणजे घरी जाऊन चांगला अभ्यास वगैरे म्हणजे रिलॅक्स वाटते आणि चांगलं वाटतं. पहिले जे वाटत होता की माझ्याकडून जो नाही होणार तो आता होणार असं वाटतं. ओके, गुड. वंशिका? आता पूर्ण रिलॅक्स वाटत आहे, छान वाटत आहे. म्हणजे या बाजूला बस ना. नाही बसते इथून किंवा या बाजूला आहे. बसते जरा. हां, हा दिसतो क्लिअर? हा दिसतं. आता असं वाटत आहे की आपण जे करू नव्हतो शकत आता सगळं काही करून म्हणजे आपल्याकडून होईल आणि ते करण्याचा प्रयत्न आपण पुरेपूर करू. ग्रेट. अंशुल? पहिल्यापेक्षा थोडं रिलॅक्स वाटत आहे. आणखी आपण जे करू शकतो ते आपण आता करू शकतो. हे मतलब फिलिंग आहे. गुड. आता वाटतंय की एव्हरीथिंग इज पॉसिबल, सगळं करू शकते. बस म्हणजे स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करावा लागेल बस. गुड. ओके. आधी असं वाटत होतं की जे माझ्याकडून होऊ शकते तो मला वाटत होतं की तो मी नाही करू शकत. एक निगेटिव्ह थिंकिंग माझ्यामध्ये होती. बट आता असं वाटत आहे की जे नाही होऊ शकत ते सुद्धा मी करू शकते आणि रिलॅक्स पण वाटत आहे, मन शांत वाटत आहे माझ्या. आणि असं वाटतं की नाही, जितकं मी अभ्यास करीन तितकं माझ्यासाठी पण चांगलं आहे आणि मी जे नाही करू शकत ते मी करून पण दाखवू शकते. मला एनर्जेटिक फील होत आहे आणि आधीपेक्षा आता म्हणजे मला असं वाटत आहे की रोज जसं तुम्ही आता सांगितलं तसं रोज करावं. म्हणजे रोज असं मन हलकं होईल आणि पॉझिटिव्ह थिंकिंग सगळीकडे शांत शांत वाटेल. म्हणजे मी एकदम हॅपी वाटतं असं. म्हणजे सगळ्या भावना चेअर इकडे करा तुझी थोडीशी. सगळ्या भावना मी मनमोकळेपणाने सांगितली. जी आधी वेळ नव्हती, अशी वेळ मी कधीच स्वतःमध्ये म्हणजे कधीच स्वतःला कधी असं सांगितलं नाही किंवा असं बोलली नाही. म्हणजे आता बोलले. तू तर ऍक्टिव्हिटी केला नाही, पण स्टिल तू ऍक्टिव्हिटीच्या मिडल मध्ये आला. सो त्यावेळी काय फिलिंग होती तुझी? थोडा माइंड फ्रेश झाला. थोडा माइंड फ्रेश झाला. हे प्रार्थना केली का तू? हा, थोडी अंदाज केली. गुड. सो वन्स अगेन, सर्वांना माहिती आहे माझं नाव, बट स्टिल प्रशांत बोरकर. आज मी या ठिकाणी आपल्या सर्वांपुढे काही अशा टेक्निक्स म्हणा आणि ह्या ज्या काही टेक्निक्स तुम्हाला या ठिकाणी शेअर केल्या जातील ह्या मेजरली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आहेत. आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हाच टॉपिक सर्वात आधी का घेतला गेला, तर यामध्ये आपण जर बघितलं तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय ते जर आपण सर्वात आधी बघण्याचा जर प्रयत्न केला तर पर्सनॅलिटी म्हणजेच व्यक्तिमत्व, बरोबर. आणि व्यक्तिमत्वामध्ये काय काय गोष्टी येतात, तर आपण जे काही विचार करतो, आपण जे काही वागतो, मतलब ज्याला आपण बिहेवियर म्हणतो, थिंक, बिहेव, ओके. त्याच्यानंतर आपले इमोशन खूप मॅटर करतात. कारण अशी एक गोष्ट आहे की इमोशन जे काही आहे ते कधी क्रिएट होतील आणि कधी डिस्ट्रॉय होतील हे आपण कंट्रोल करू शकत नाही. मतलब मेजरली यू कांट कंट्रोल युअर इमोशन. इमोशनला कंट्रोल करता येतो, बट हा एक मेजर चॅलेंज आहे, ओके. आणि ते करता येते, तुम्ही मेडिटेशनद्वारे ते तुम्ही कंट्रोल करू शकता. बट केव्हा कंट्रोल कराल, जेव्हा तुम्हाला इमोशन आहे किंवा इमोशन म्हणजे काय हे ज्यावेळी तुम्हाला माहिती राहते, ओके. आता फक्त आपल्याला काय काय माहिती आहे, किती इमोशन, मी हॅप्पी आहे, मी आनंदी आहे, मी दुःखी आहे, बरोबर. दोनच. मला भयभीत मतलब मी कधी कधी फिअर हा एक इमोशन आहे, ओके. किळस येणे, एखाद्या गोष्टीविषयी कीड येते आपल्याला, आपण म्हणतो ना बोलताना सुद्धा फेशियल एक्सप्रेशन तर बघितलंच तुम्ही, कीड येते आपल्याला गोष्टींची, तो सुद्धा एक इमोशन आहे, ओके. सॅडनेस मतलब भीती, सॅडनेस म्हणजे दुःख आणि फिअर. आपण कधी कधी या दोन्ही गोष्टींना एकत्र करतो. मीन्स व्हॉट, की आपल्यालाच माहिती नाही की माझे इमोशन काय आहेत आणि जोपर्यंत आपली जी काही कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट क्लिअर नसणार की व्हॉट इज इमोशन,
इमोशन म्हणजे काय हे जोपर्यंत आपल्याला माहिती नसणार, सेम गोष्ट आजपर्यंत जे आपल्यासोबत होत आहे की मी एखाद्या सेशनमध्ये बसलेला आहे, की मी एखाद्या वर्गामध्ये बसलेला आहे, देन आय सडनली रिमेंबर समथिंग, ओके दॅट हॅपन्स विथ मी अँड दिस इज व्हेरी वर्स्ट थिंग हॅपन्स विच इज इन माय लाईफ, अँड देन आपण असा विचार करतो सर्वात बेकार होत होते, आणि आपण प्रेझेंट मध्ये न जगता आपण काय करतो, एकतर पास्ट मध्ये जगतो किंवा मग एकतर फ्युचर मध्ये जगतो. बट व्हॉट्स अबाउट प्रेझेंट? किती लोक प्रेझेंट मध्ये जगतात? किती लोकांना वाटते, हाऊ मेनी पीपल आर कॉन्फिडेंट की मी प्रत्येक क्षण हा प्रेझेंट मध्ये जगतो? कॉन्फिडेंट किती %? 80% मला वाटते असं. तू आधी present नव्हतं मध्ये वाटत, आधी नव्हतं वाटत, कारण मी आधी तेवढा खुद स्वतःवर हे नाही केली होती की नाही मला हे करायचंय तर करायचंच आहे. पण आता असं वाटतं की नाही, मला जिद आहे अशी की नाही मी जे करत आहे ते मला झालंच पाहिजे, मी सक्सेस झालं पाहिजे लाईफमध्ये. 95% कॉन्फिडन्स आहे. कारण मी स्वतःवर 2-3 वर्ष झाली मी स्वतःवर लगातार काम करते. आधी पण करत होती, आधी आपला बचपना वगैरे असतो, तर मी स्वतःवर रोज काम करत आहे की मी स्वतःचा वेळ स्वतःला देत आहे, स्वतःवर काम करत आहे आणि कुठेही वाया जाऊ देत नाही. वेळ गुड, बट इट इज द थिंग की तुम्ही वेळ वाया न जाऊ देणे मीन्स यू आर लिव्हिंग इन अ प्रेझेंट. नाही, ते खूप वेगळं झालं, पण तरी कॉन्फिडन्स आहे की मी प्रेझेंटमध्ये जगत आहे. कारण मला पास्टची भीती नाही आहे, नाही मी पास्टचे तेवढे विचार करत आहे. उलट मी पास्टमध्ये जेवढ्या चुका केल्या आहेत, 2 मिनिटं अगोदर जरी जे चूक केली आहे मी स्वतः 8 तास म्हणजे प्रेझेंटमध्ये ते सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रेट. तर आपल्याला सर्वात महत्वाचं हेच आहे की आपल्या मनामध्ये काय विचार येतात, आणि म्हटलं जाते की युअर वर्ड शब्द, तुमचे शब्द हे तुमचं जग क्रिएट करतो. युअर वर्ड्स क्रिएट युअर वर्ल्ड. ओके, हा फ्रेज लक्षात ठेवा. आणि मेजरली काही काही असे फ्रेज आहेत, काही काही शब्द आहेत, ते शब्द खूप महत्वाचे आहेत आपल्या जीवनामध्ये, आपण त्याच्याविषयी बोलणारच आहोत. सो या ठिकाणी सर्वात आधी आपण हे समजूया की पर्सनॅलिटी म्हणजे काय. तर पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व, मराठीमध्ये व्यक्तिमत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत. ओके, द वे ऑफ थिंकिंग, हा कशा पद्धतीने विचार करतो. बोलण्याची शैली, ओके व्हेरी इम्पॉर्टंट. वागण्याचे स्वरूप, बिहेवियर. ओके, आपण बघतो ना कधी कधी एखादा व्यक्ती येतो रॅन्डमली आणि त्याचा बिहेवियर हा चांगला आहे किंवा वाईट आहे, आपण विदिन अ सेकंड मध्ये पकडतो आणि जज करतो आपण त्यांना. सो दिस इज हॅपनिंग विथ अस ऑल्सो. ज्यावेळी आपण एखाद्या पुढे ज्यावेळी स्वतःला प्रेझेंट करतो त्यावेळी ते सुद्धा अशाच पद्धतीचा विचार करतात. ज्यावेळी तुम्ही स्टॉप कराल अशा पद्धतीचा विचार करणं की मी एखाद्या व्यक्तीविषयी जज करणार नाही, एखाद्या व्यक्तीला त्याच्या वागण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या विचार करण्यावरून, बट यू कांट कंट्रोल. कारण ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी तुमच्या सबकॉन्शियस माइंड मधून येतात. ओके, आय एम नॉट टॉकिंग अबाउट ब्रेन. मी एखाद्या दिवशी पुढचा जो काही सेशन आहे मे बी आय विल ट्राय ब्रेन आणि माइंड म्हणजे काय, या दोघांमधील फरक आपण पुढच्या सेशन मध्ये बघूया. मॅनिफेस्टेशन काय असते, वन ऑफ द बेस्ट थिंग आणि बेस्ट टॉपिक आहे हा माझ्यासाठी, त्याविषयी आपण पुढच्या टॉपिक मध्ये बोलू. फक्त आठवण काढून द्या. त्याच्यानंतर आहे व्हॅल्यूज. आपल्या काही व्हॅल्यूज असतात. प्रत्येक माणसाचे काही मूल्य आहेत. जसं एखाद्याला खोटं बोलणं आवडत नाही, जसं एखाद्याला खोटं बोलणं खूप आवडतं. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये खोटं बोलतो. तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला असे 1-2 व्यक्ती आहेत की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, फोनमध्ये चार्जिंग किती आहे बघणार पण नाही, 30%. ठीक आहे, आणि आपण एखाद्या व्यक्तीला जर फोन मागितला की मला काम आहे थोडं दे, त्यावेळी ते काय सांगतील, काहीतरी वेगळं काम सांगतील. सो अशा प्रत्येक गोष्टीमध्ये ऑलमोस्ट ते 90 to 80% एखादी गोष्ट जी आहे की ते फुगवून सांगण्याचा प्रयत्न करतात. हे सुद्धा खोटं बोलणंच आहे. ओके, तर असे काही व्यक्ती असतात ज्यांना खोटं बोलणं आवडते, असे काही व्यक्ती असतात ज्यांना कुठल्याही व्यक्तीविषयी मनामध्ये वाईट गोष्टी त्यांनी मतलब कधी विचारच करत नाहीत. इतरांविषयी कधी त्यांना इतरांना त्रास द्यायला पाहिजे असं सुद्धा ते कधी विचार करत नाहीत. अशा खूप साऱ्या व्हॅल्यूज आहेत. त्याच्यानंतर आहे की आचार आणि विचार, मतलब सेम, मतलब बिहेवियर, मतलब ते काय विचार करत आहेत आणि ते काय ऍक्ट करत आहेत त्या गोष्टी. देन पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन आपण ज्याला म्हणतो, तर तो दृष्टिकोन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. तर हे जे काही सर्व गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी एका व्यक्तिमत्वामध्ये येतात. मतलब मेजरली जर आपण जर बघितलं तर तुम्ही काही विचार करतात ते, तुमचे इमोशन काय आहेत ते, आणि तुमचे जे काही फिलिंग्स आहेत किंवा ज्याला आपण इमोशन म्हणतो. ओके, फिलिंग्स, इमोशन, व्हॅल्यूज अँड युअर थिंकिंग, वे ऑफ थिंकिंग. ह्या मेजरली 3 गोष्टी आपल्याला आपली जी काही पर्सनॅलिटी आहे ही पर्सनॅलिटी क्रिएट करण्यासाठी मदत करते. आणि कुठलाही व्यक्ती बघा हा याच गोष्टींपासून त्याची एक वेगळी पर्सनॅलिटी बनते. ओके, सो
आता आपण फक्त काय बघितलं की पर्सनॅलिटी. ओके, मेजरली काही काही गोष्टी या ठिकाणी डोक्याच्या वरून जातील त्यावेळी प्रश्न करा. ठीक आहे, जर कारण आय एम व्हेरी गुड इन बॉडी लँग्वेज. ठीक आहे, मला बॉडी लँग्वेज वाचता येतो. सो ज्यावेळी तुमच्या डोक्याच्या वरून जात असेल त्यावेळी प्रश्न विचारा, समजलेला नाही हे विचारा. आपण काही टॉपिक नंतरही घेऊ, बट ज्या काही गोष्टी या ठिकाणी आपण क्लिअर करणार आहे त्या गोष्टी क्लिअर होणे खूप गरजेचं आहे. ओके, पर्सनॅलिटी हा मतलब क्लिअर झालेला आहे का तुम्हाला? याच्यामध्ये जर ठळकमध्ये जर सांगायचं झालं की व्यक्तिमत्वामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा या ठिकाणी समावेश होतो, तर पहिला आहे वागणूक आणि आचार. ठीक आहे, मतलब आपलं बिहेवियर. त्याच्यानंतर विचार आणि निर्णय शक्ती, मतलब की तुम्ही काय विचार करता आणि तुमची डिसिजन मेकिंग पॉवर. ओके, त्याच्यानंतर आहे भावनांचे नियंत्रण, मतलब इमोशन कंट्रोल. ओके, त्याच्यानंतर आहे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स, की तुम्ही किती कॉन्फिडंट आहे. आपण बघतो ना की मेजरली एखाद्या वेळी आपल्याला सांगितलं जातं की आज तुम्हाला स्टेजवर जायचं आहे आणि तुमच्या दिलेच एखादा व्यक्ती ओके सर मी जाणार, मला सांगा मला काय करायचं आहे, मी जातो. आणि एक व्यक्ती असा असतो की नाही मला कितीही तुम्ही सांगा पण मी नाही जाऊ शकत सर, माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स नाहीये. आणि शेवटी काय होते की अपॉर्च्युनिटी आलेली जी काही संधी आहे ती संधी दरवाज्यामध्ये येतो. दरवाज्यात आल्याच्या नंतर ते नॉक पण करतो तुम्हाला की आय एम कमिंग आय एम कमिंग आय एम कमिंग अँड यू विल बी लाईक आय डोंट केअर, गेट आउट. बरोबर, आपण करतो की नाही करत? कितीतरी अशा आपल्या जीवनामध्ये आलेल्या संधी आहेत ज्या आपण आपल्या डोळ्यासमोर बघितलेल्या आहे आणि तिथूनच रिटर्न जाताना बघितलेलं आहे. कारण का? जस्ट बिकॉज ऑफ लॅक ऑफ कॉन्फिडन्स, है ना? तर कॉन्फिडन्स हा कसा वाढते ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. प्रश्न विचारायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे संवाद कौशल्य, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कम्युनिकेशन स्किल. जसं तुझं नाव काय आहे? श्रुती. जसं श्रुतीने म्हटलं की स्वतःसोबत बोलणे मला आज माहिती झालं किंवा आज मी स्वतःसोबत खुलून बोलले. सो टॉकिंग विथ सेल्फ अँड टॉकिंग विथ अदर, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ठीक आहे, दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या. आणि मेजरली आपल्या जीवनामध्ये आपण इतरांसोबत कशा पद्धतीने बोलतो हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आणि आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी नवीन गोष्टी जर क्रिएट करायची असतील, मतलब सेल्फ टॉक इज समथिंग यू वॉन्टेड टू क्रिएट. ओके, मतलब ज्यावेळी तुम्ही स्वतःसोबत बोलता त्यावेळी तुम्ही काहीतरी नवीन क्रिएट करण्यासाठी स्वतःसोबत ते कम्युनिकेशन करता. आणि मेजरली आपण दुसऱ्यांसोबत जेवढी कम्युनिकेशन करतो देन वी आर लाईक की मला काहीतरी येतो, बरोबर, मला काहीतरी येतो. आणि आपण मेजरली काय करतो बोलत असताना, आणि बाकीचे पण बघा, बाकीचे पण काय करतात बोलत असताना, माझ्याजवळ काही गोष्टी आहेत, माझ्याजवळ किती नॉलेज आहे ह्या गोष्टी आपण तिथं मांडण्याचा प्रयत्न करतो. बट हे मांडत असताना जर कदाचित पुढच्या व्यक्तीने त्या ठिकाणी तुम्हाला अपोज केलं, ठीक आहे, की नाही ये जो बात आपने बोली ये बात सही नाही, त्या ठिकाणी तुमचा मोरल डाऊन होतो, तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होतो, तुम्हाला पुढच्या व्यक्तीवर राग येते. आणि राग का येतो? काय? ही क्वेश्चनिंग, ही और शी क्वेश्चनिंग टू युअर इमोशन. इमोशन म्हणजे काय? भावना. एखादी गोष्ट आपण ज्यावेळी बोलतो किंवा एखादी गोष्ट आपण आपल्या पास्ट मध्ये अनुभवलेली आहे तर त्या गोष्टीसोबत काय होते? इमोशन जुळले जातात. आणि आता जर मी म्हटलं की पूजा सकाळी उठल्यानंतर पूजा करणे इट्स नॉट गुड थिंग, हे काही चांगली गोष्ट नाही. आणि हे जे काही करत असतील लोक तर ते अंधश्रद्धेमध्ये डुबलेले लोक आहेत किंवा त्यांना अंधश्रद्धा खूप प्यारी आहे म्हणून ते असे करतात आणि त्याचा काही फायदा होत नाही पण ते करतात. आता याच्यामध्ये जर तुमच्यापैकी असा एखादा व्यक्ती असेल की तो रोज उठतो, रोज पूजा करतो, बरोबर, आणि रोज सकाळी मतलब त्याचा हा, आणि आतापासूनच नाही तर तो जवळपास 20 वर्षापासून 21-22 वर्षापर्यंत हेच गोष्टी करत आहे. आणि सडनली मी त्यावेळी येतो आणि मी त्याला सांगतो की दिस थिंग्स यू आर डुईंग दिस इज नॉट गुड थिंग, हे एखाद्या पागल व्यक्तीचे लक्षण आहेत आणि एखाद्या अंधश्रद्धाळू व्यक्तीचे लक्षण आहेत, तर हे करायला नाही पाहिजे आणि दिस इज नॉट वर्किंग इन अ मॉडर्न वर्ल्ड. ओके, मी ज्यावेळी अशा पद्धतीने बोलणार पुढच्या व्यक्तीचा भावना दुखवल्या जाणार नाही. पण मी ज्यावेळी अशा पद्धतीने बोलतो त्यावेळी ऍज अ थर्ड पर्सन, एक पर्सन तुम्ही ऍक्ट करणार, दुसरा पर्सन तुम्हाला काहीतरी बोलणारा, अपोज करणारा. देन स्टॉप हिअर. हा जो काही एक सिनेरिओ होता या ठिकाणी, प्रसंग आपण ज्याला बोलतो, हा प्रसंग या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. सो इथून बाहेर निघा. बाहेर निघत असताना बाहेर निघा म्हणजे काय की ऑब्झर्वर बना या ठिकाणावर. या दोघांमधील जो काही कम्युनिकेशन आहे तो कम्युनिकेशन बघा की काय कम्युनिकेशन होत आहे. मग तो कम्युनिकेशन हा रॅशनल आहे का? रॅशनल म्हणजे काय की
ना पास्ट मध्ये ना फ्युचर मध्ये, इट इज इन अ प्रेझेंट. बट तो पास्ट मध्ये तसाच लागू होईल, प्रेझेंट मध्ये तसाच लागू होईल आणि फ्युचर मध्ये तसाच लागू होईल. या बॉटल मध्ये असलेला जो काही पाणी आहे तो थंड जर असेल तर तो पास्ट मध्ये जरी असला तरी तो थंडच असेल, प्रेझेंट मध्ये जरी असला तरी तो थंडच असेल आणि फ्युचर मध्ये जरी असेल तरी तो थंडच असेल. याच्यामध्ये असलेला जो काही पाणी आहे तो काहीतरी वेगळा बनणार आहे का? प्रेझेंट मध्ये पाणीच राहील, पास्ट मध्ये सुद्धा पाणीच आणि फ्युचर मध्ये सुद्धा पाणीच राहील. सो अशा पद्धतीने विचार करा की समवन इज टेलिंग, समवन इज अपोजिंग. कधी कधी आपल्याला अपोज करतात लोक, बरोबर, आपलं जे काही डिसिजन असेल त्या डिसिजनसाठी. तर त्यावेळी त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने बघा. ओके, माझा हा जो काही पर्स्पेक्टिव्ह आहे किंवा मी माझ्या पर्स्पेक्टिव्हने विचार करतो की मला इथून जर भंडाऱ्याला जर जायचं असेल तर बेटाळ्यावरून मी खैरी कोतोरणार आणि ते भंडाऱ्यापर्यंत मी पोहोचणार. बट समवन इज देअर की नाही, तुला रोह्यावरून जायला पाहिजे. ठीक आहे, आता काय होते तुम्हाला की तुम्हाला माहिती आहे की इकडून गेल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे कमी वेळ लागतो, इकडून गेल्याच्या नंतर जास्त वेळ लागते, बरोबर. आता असा एखादा व्यक्ती बघा की ज्याला हा रोडच माहिती नाही आहे. ओके, आणि तो जेव्हापासून मे बी अंशुल असेल किंवा अंशुलपेक्षा लहान एखादा व्यक्ती आहे किंवा एखादा लहान सुद्धा मुलगा आहे, त्याच्या आईवडिलांनी त्याला रोह्यावरूनच त्याला भंडाऱ्याला घेऊन गेलेला आहे सुरुवातीपासून, आणि तो कंटिन्युअसली त्याच रोडाने काय करतो, प्रवास करतो, बरोबर. आता त्याला काय माहिती आहे की भंडाऱ्याला जाण्यासाठीचा हा एक रस्ता आणि तो सजेस्ट करत असताना काय करेल, तोच रस्ता तुम्हाला सजेस्ट करेल. आता या ठिकाणी पर्स्पेक्टिव्ह आपण म्हणतो, ज्याला दृष्टिकोन म्हणतो, बघण्याचा दृष्टिकोन, विचार करण्याचा दृष्टिकोन, वेगवेगळ्या पद्धतीचे पर्स्पेक्टिव्ह असतात. तर आता याचा जो काही पर्स्पेक्टिव्ह, हा पर्स्पेक्टिव्ह कसा बनला, याच्या जीवनामध्ये आलेल्या एक्सपिरियन्सेस पासून. आता याच्या जीवनामध्ये रोहा, खैरी कोतुर्ना ह्या गोष्टी आल्याच नाही, त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये तसा एक्सपिरियन्स आलाच नाही. सो हा जो काही तुम्हाला सांगतो की रोह्यावरून जायला पाहिजे, हा रॉंग आहे का, मग चुकीचा आहे का? नाही, त्याच्या एक्सपिरियन्स वरून, त्याच्या एक्सपिरियन्स वरून तो बरोबर आहे. सो ही जी काही गोष्ट आहे, ही गोष्ट आपल्याला आपल्या जीवनात लक्षात ठेवायची की कुठलाही व्यक्ती ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याला समजावून सांगत असेल, मग तो रागात असेल, खुशीत असेल, कधीही झगडा जरी झाला कोणासोबतही, तरी ह्या गोष्टी घडतात आपल्यासोबत. देन तुम्ही जरी झगडा केला, इमोशन आहेत ते इमोशन निघतात आणि इमोशन निघायला पाहिजेत. नाही निघत असतील तर एकट्यामध्ये जायचं, ओरडायचं, चिल्लायचं, ओरडायचं, बाहेर यायचं. पण इमोशन तुम्ही जर पकडून जर ठेवले तर ते इमोशन मग वेगळ्या वेगळ्या मार्गांनी बाहेर निघतात अँड यू डोंट नो हाऊ टू कंट्रोल इट. ओके, आपल्याला हे माहितीच नाही की आपण त्यांना कसं कंट्रोल करायला पाहिजे. म्हणून एखादा व्यक्ती, आपण घरी एखादी भाजी, इव्हन भाजी बघा, आपल्या घरी बघा, भाजी जर थोडीशी जरी तिखट झाली, भाजीमध्ये जर नमक जरी जास्त झाला तरी पण लोक ओरडतात. आता मेजरली जे अंडरस्टँड करतात ते करतात, बट आपण आपल्या आजूबाजूला बघा तर ओरडतात का, की एखादं तिखट जास्त झालेलं आहे म्हणून, नमक जास्त झालेलं आहे म्हणून. या ओरडाच्या गोष्टी आहेत का, अंडरस्टँडिंगच्या गोष्टी आहेत. बट व्हॉट्स अबाउट इमोशन, ते इमोशन कंट्रोल करू शकत नाही ना. मग चुकी त्यांची आहे का? नाही, चुकी त्यांची नाही पण त्यांचीच आहे. ठीक आहे, त्यांनी कधीही इमोशन म्हणजे काय या सब्जेक्टवर कधीही विचार केला नाही. आणि इव्हन आपण हे आतापर्यंत मे बी जर तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, आय डोंट नो, बट आपण एखाद्या गोष्टीविषयी जोपर्यंत विचार करताय तोपर्यंत ती गोष्ट आपल्या पुढ्यात येत नाही. आणि आपल्याला विचार करायला पाहिजे. आपण माणूस म्हणून जर जगत असेल तर भावना ह्या कुत्र्यामध्ये पण आहेत. ठीक आहे, कुत्र्याचं उदाहरण नाही द्यायला पाहिजे. ठीक आहे, कारण कुत्रा जो काही त्याची जी काही एनर्जी आहे ती माणसाच्या एनर्जीपेक्षा खूप वरची आहे. ठीक आहे, खूप वरची आहे. आपण म्हणतो ना की कुत्ते के जैसा दिख रहा है, कुत्ते के जैसे हो, कुत्ते जैसा आदमी, नाही म्हणायला पाहिजे. त्या कुत्र्यांची तुम्ही बेइज्जती करत आहे. कुत्रे आपल्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांची एनर्जी हाय आहे. कुत्र्यांची एनर्जी भरपूर आहे. ठीक आहे, सो बट तेच आपल्याला विचार इथं करायचं आहे की पर्सनॅलिटी म्हणजे काय. तर मी जे काही विचार करतो ते माझी पर्सनॅलिटी बनते. मी ज्या पद्धतीने बिहेव करतो ते माझी पर्सनॅलिटी बनते. माझे जे काही इमोशन आहेत ते इमोशन कशा पद्धतीने बाहेर निघतात याच्यापासून माझी पर्सनॅलिटी बनते. मी ज्या पद्धतीने बोलतो, ठीक आहे, त्या पद्धतीने माझी पर्सनॅलिटी ही डेव्हलप होत राहते. इतकं क्लिअर आहे. सो आपण या ठिकाणी मेजरली बघितलं की पर्सनॅलिटी म्हणजे काय. आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय होईल सांगा. पर्सनॅलिटी म्हणजे क्लिअर आहे तुम्हाला, काय होते पर्सनॅलिटी सांगा तुमच्या शब्दामध्ये, तुम्हाला समजले. आपले इमोशन्स, आपलं बिहेवियर, म्हणजे आपलं बोलणं वागणं, त्याच्यामध्ये सगळं
आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणता येईल. ओके, ग्रेट. इम्प्रूव्हमेंट. आणखी सो एक टास्क आहे सर्वांसाठी. ओके, सर्वांसाठी. यू हॅव टू कम हिअर. कोणाला तरी एकाला या ठिकाणी यावं लागेल. ओके, या ठिकाणी यायचं. तुम्हाला मी काहीतरी या ठिकाणी एक इमोजी दाखवणार. तो जो काही इमोजी असेल त्या इमोजी नुसार तुम्हाला या ठिकाणी ऍक्ट करायचं आहे. न सांगता, न बोलता. न बोलता. हा, तेच, न बोलता ऍक्ट करायचं आहे. आणि ऍक्ट केल्याच्या नंतर प्रत्येकाला, इव्हन मी, प्रत्येकाला ते ओळखायचं आहे. ठीक आहे, रेडी? किती लोकांना भीती वाटत आहे आता? हाऊ मेनी पीपल फील? ऑब्विसली होऊ शकते. किती लोकांना भीती वाटत आहे? 1 2 ओके 3 4 5. याच लोकांना पुढे बोलतो. सो डोळे बंद करा. क्लोज युअर आईज. क्लोज युअर आईज. प्रश्न विचारा. मी कॉन्फिडंट आहे का? आय एम कॉन्फिडंट आहोत. ओके, आला उत्तर? कॉन्फिडंट आहे का? उत्तर आला? हो किंवा नाही, व्हॉट एव्हर जो काही आन्सर असेल तो. क्लोज युअर आईज. ओके, ठीक आहे. डोळे बंद, डोळे बंद. दुसरा प्रश्न, मी कॉन्फिडंट का आहे किंवा का नाही? कॉन्फिडंट असेल तर का, आणि कॉन्फिडंट असेल तर व्हाय? ओके, क्लोज युअर आईज, क्लोज युअर आईज. डोळे बंद, डोळे बंद. कॅन आय डान्स? मी डान्स करू शकतो का? प्रश्न जे काही असतील तुमच्या मनामध्ये ते ठेवा. मी डान्स करू शकतो का? मी हसू शकतो का? मी रडू शकतो का? आले उत्तर? भेटले? मिळाले सर्वांना उत्तर? ओके. सर्वात आधी कोण येणार? डोंट ओपन युअर आईज. डोंट ओपन. सर्वात आधी कोण येणार? हात वर करा. ओके, डोळे ओपन करायचे नाही आणि बघायचं पण नाही. हात कोणाचेच वर आलेले नाहीये. मतलब कोणाला यायचं नाही का? घरी जायचं सोडू? मग मला भीती वाटत आहे का हात वर करायला? प्रश्न विचारा. का भीती वाटत आहे? माझ्या आजूबाजूला बसलेले किंवा या वर्गाच्या बाहेर असलेले व्यक्ती, ते माझ्या जीवनामध्ये मला जे काही मिळवायचे आहे त्यासाठी ते मला मदत करणार आहेत का? फक्त हो किंवा नाही तुम्ही तुमचा आन्सर करा. त्यांच्या बोलण्यामुळे मी का खचून जाऊ? त्यांच्या हसण्यामुळे मला जे काही करायचंय ते मी का करणे थांबवू? मला माझ्या पद्धतीने जीवन जगायचं आहे का? मी माझ्या स्वतःच एक वेगळं जग निर्माण करू शकतो का? मी जे काही विचार करतो ते प्रत्येक विचार या प्राकृतिक जीवनामध्ये अनुभवणे शक्य आहे का? मग शक्य असेल तर मग मी आज या ठिकाणी काहीही करू शकतो का? मला मिळालेले प्रत्येक टास्क मी या ठिकाणी करू शकतो का? आणि फक्त याच ठिकाणी नाही तर या ठिकाणावरून बाहेर गेल्याच्या नंतर जी काही एनर्जी माझ्या आतमध्ये आता आहे तीच एनर्जी मी पुढेही ठेवू शकतो का? मला मिळालेल्या प्रत्येक संधीचा वापर मी येणाऱ्या दिवसांमध्ये करू शकतो का? मी माझ्या जीवनामध्ये मला वाटेल त्या गोष्टी मी करू शकतो का? मी माझ्या जीवनामध्ये मला आवश्यक असलेला जितका काही पैसा आहे तितका मी मिळवू शकतो का? मी लक्झरियस लाईफ मी जगू शकतो का? सो थिंक पॉझिटिव्ह 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 अँड रेज युअर हँड. आता कोण आधी येणार? अँड दिस इज अपॉर्च्युनिटी. मी फक्त 6 लोकांना पुढे घेणार आहे. ओके, 2
क्लोज युअर आईज. कोणी डोळे ओपन करणार नाही, फक्त 6 लोकांसाठी. आणि या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 8 लोक आहेत. 7 8 9 जण आहेत. ओके, 9 जण या ठिकाणी आहेत. त्यापैकी 6 जणांना ही अपॉर्च्युनिटी आहे. 1 2 3 ओके 4 5 6. क्लोज युअर आईज. ओके, hand down, open your eyes. ओके, सो प्रत्येकाला माहिती आहे पुढे यायचं आहे. ज्यांनी हात वर केलं होतं आणि ज्यांनी हात वर का नाही केलं त्याचा ते प्रश्न शोधा. पुढच्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. ओके, सो प्लीज कम. कोणी पण या हात वर करणाऱ्यांपैकी. Claps. याचे पण थोडे 3-4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये नेमकं कसं सांगू? ठीक आहे, मी लिहितो. ओके, हा मला कोणाचं बरोबर आहे का? हो. You have to observe. ओके, ऑब्झर्व करायचं आहे. ऍक्टिंग करतो सांगू शकता ना, हा, पण बोलायचं नाही. पण बोलायचं नाही. बोलायचं नाही. तुम्हाला मिळालेला जो काही टॉपिक आहे त्या टॉपिकला तुम्ही ऍक्टिव्हिटी थ्रू दाखवा, हा, पण बोलायचं नाही. हे यांना ओळखायचं. म्हणजे ऍक्शन करून सांगू शकते. सांगू शकतो. तिने ओळखलं आहे. सॅड. ओके, गुड. किती लोकांना ओळखता नाही आलं? नाही ओळखता आलं. त्यांचं लक्ष नव्हतं. त्यांच्या लक्ष नव्हतं. ओके, नव्हतं ना, तर नाही, एक सामान्य लक्ष नव्हतं कारण मी स्टार्टिंग नाही केली होती ना. हा, एका वेळी मी इमोशनल सांगितलं म्हणून त्यांचं लक्ष नव्हतं. ठीक आहे. नेक्स्ट. आणि जर पुढचे व्यक्ती जर तुम्ही जे काही ऍक्टिव्हिटी करता ते जर ओळखत नसेल, देन यू हॅव बॅड बॉडी लँग्वेज. ओके, ठीक आहे. तुमच्याकडे सर्वात बेकार बॉडी लँग्वेज आहे जर तुम्ही जर दाखवू शकत नसाल, आणि हा कुठेतरी तुमच्या कम्युनिकेशन मध्ये येतो. सो स्टार्ट. ओके, गुड. प्लीज क्लॅप्स. Happy. Excitement. एकदम wow. Surprise. येस, सरप्राईज. एक्साइटमेंट हा सरप्राईजचा एक सब पार्ट आहे. ठीक आहे, मतलब तो जर तुम्ही हा एक मेन आहे. ठीक आहे, आपल्याकडे 6 इमोशन आहेत टोटल, त्यामध्ये सरप्राईज हा एक मेन इमोशन आहे. त्याच्यामध्ये एक्साइटमेंट हा त्याच्या आतमध्ये. सरप्राईज मध्ये आपण शॉक होतो थोडं. तिने शॉकचं ऍक्शन नाही दाखवलं नाही, तिने हॅपी टाइम दाखवलं तर आम्ही समजू नाही शकलो. अगर ती थोडं असं दाखवलं असतं तर आम्ही समजलो असतो. ओके, नेक्स्ट आहे यू. निशिकांत तुला हा, आय होप दाखवता येईल तुला.
नाही 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 दाखव दाखव कीप करा नाही आणखी ठीक आहे मी दुसरा दाखव. नाही नाही तो नाही एकदा क्राय ओके हा एक चॅलेंज आहे सर्वांसाठी. लेट्स ओके ओळखता आला का नाही नाही तू इमोशन सांगत पण आहे हसत पण काही समजत नाहीये. हॅपी आहे हॅपी आहे हॅपी आहे. उद्या मी म्हटलं होतं. क्लॅप्स गो. हा वाचायचं नाही आपण जोरात वाचू नको. नो भीती वाटते. भीती ओके नाही ओके एक मिनिट. क्राय क्राय एखादी गोष्ट हवेविषयी मिळत नाही असं. बरोबर आहे बरोबर आहे. क्लॅप्स. ते रडत पण आहे तिला राग पण येते. पॅनिक होत आहे. अच्छा अच्छा दोन्ही गोष्टी एकाच वेळी होत आहेत. आणखी कोणी बाकी आहे? हेमंत आहे. अच्छी ओके तुम्हाला दोघांना पण डायलॉग्स करायचे आहेत. ओके डायलॉग ठीक आहे. डायलॉग इमोशन आणि ते दिसायला पाहिजे थ्रू न इमोशन. न बोलता ओके अँड देन तुम्ही डिसाईड करा की कुठला असा डायलॉग मला घ्यायचा आहे आता. तो डायलॉग घेतल्याच्या नंतर ठीक आहे तो डायलॉग घेतल्याच्या नंतर आम्हाला ओळखायचं आहे. क्विक कम जल्दी बघू इन्स्टंट किती आपण करू शकतो. आपल्या मनात कुठलाही डायलॉग बट बोलायचं नाही. बोलायचं नाही हा. बोलायचं नाहीये मी न बोलता न बोलता न बोलता हा, न बोलता.
स्टार्ट. बोलून सांगू काय सांगितलं तुम्ही? ट्राय करा बोलू. नाही आपल्याला ओळखायचं. आपल्याला ओळखायचं. तुम्ही बोला, त्याच्यानंतर कुठले कुठले इमोशन त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत ते आपण डिस्कस करूया. तुम्ही दोघांना डिस्कस करून घ्या आधी. हा. असं ना? नाही नाही हा. नाही, तुम्ही कंटिन्यू करा तुमचं जे काही डिस्कशन आहे ते. मी